शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टरबूज खरबूज पिकातील वेल फाटणे व फळ तडकणे यावर माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. तसेच चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. सोबत बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कलिंगड व खरबूज पिकामध्ये वेल चिरणे म्हणजेच वेल फाटणे ही गंभीर समस्या आहे. कलिंगड हे जास्त उत्पादन देणारे पीक आहे. परंतु वेल वाढीच्या अवस्थेत किंवा फळधारणेच्या वेळी वेल चिरणे, सोलणे किंवा फाटणे ही समस्या मोठ्या प्रमाणात दिसते. यामुळे वेल कमकुवत होतो, फळधारणा कमी होते व रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. वेल फाटण्याची मुख्य कारणे जर आपण बघितली, 1. कॅल्शियमची कमतरता, म्हणजेच पेशीभित्तिका मजबूत करते, कमतरता असल्यास वेल नाजूक होतो व चिरा पडतात. 2. बोरॉनची कमतरता, म्हणजेच पेशी विभाजन, अन्नद्रव्य वहन व वाढीसाठी आवश्यक आहे. कमतरतेमुळे वेल योग्य प्रकारे वाढत नाही व फाटतो. 3. तापमानातील तीव्र फरक, म्हणजेच दिवसा जास्त उष्णता व रात्री कमी तापमानामुळे वेलमध्ये ताण निर्माण होतो. अचानक वाढ झाल्याने वेल तडकतो. 4. अन्नद्रव्यांचा कमी उचल, म्हणजेच मुळे कमकुवत असल्यास कॅल्शियम व बोरॉन शोषले जात नाहीत. वेलची वाढ असमतोल होते. 5. चुकीचे पाणी नियोजन, म्हणजेच कधी जास्त कधी कमी पाणी दिल्यास वेलमध्ये अंतर्गत दाब वाढतो, त्यामुळे वेल फाटतो. वेल फाटल्यामुळे होणारे नुकसान: 1. फुलगळ जास्त होते. 2. फळधारणा कमी होते. 3. बुरशी व जीवाणूजन्य रोगांचा धोका वाढतो. 4. उत्पादन व दर्जा दोन्ही घटतो. वेल फाटणे यावर जर आपण उपाय व प्रभावी नियंत्रण जर बघितले: 1. कॅल्शियम ऑक्साईड 40.5%, म्हणजेच वेल मजबूत व लवचिक बनवतो, पेशीभित्तिका मजबूत करतो, वेल फाटणे व सोलणे कमी करतो, अन्नद्रव्यांची वहन सुधारतो. कॅल्शियम ऑक्साईड वापरताना डोस कसा घ्यावा? 2 किलो पर एकर, म्हणजेच ड्रिप किंवा जमिनीतून. 2. 20% बोरॉन, म्हणजेच पेशी विभाजन सुधारतो, अन्नद्रव्य वाहतूक सुधारतो, वेल वाढ संतुलित करतो, फूलधारणा व फळधारणा वाढवतो. बोरॉनचा डोस काय घ्यावा? 500 ग्रॅम पर एकर, म्हणजेच ड्रिप किंवा जमिनीतून. योग्य पाणी व्यवस्थापन, म्हणजेच नियमित आणि समतोल पाणी द्या, पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. शेतकऱ्यांसाठी उपयुक्त टिप्स: फुलोरा सुरू होण्यापूर्वी कॅल्शियम व बोरॉन द्यावे. मल्चिंगचा वापर केल्यास तापमान ताण कमी होतो. संतुलित खत व्यवस्थापन ठेवावे. पाण्याचे योग्य व्यवस्थापन ठेवावे. पिकात वाफसा कसा राहील याची काळजी घेणे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण टरबूज खरबूज पिकातील वेल फाटणे या विषयावर माहिती बघितली. तर ती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. धन्यवाद.